भिवंडीतला हिंदू समाजाला आम्हाला एक संदेश द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे की आता राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आलं आहे। आता ज्या पद्धतीने हे काही जिहादी आणि हिरवे साप इथे जास्त वळवळत आहे आणि त्यांना वाटतं आहे की आमच्या हिंदू सणासुदीवर ते लोकांनी चपला मारून दगड मारून ते त्यांचे सणासुदी शांत पद्धतीने जर राबवू शकतील तर ते तसं सरकार आता महाराष्ट्रामध्ये नाही आहे। आता एक भक्कम हिंदुत्वादी विचाराचं सरकार, एक कडवट हिंदुत्वादी मुख्यमंत्री ह्या राज्याला मिळालेले आहेत आणि म्हणून यापुढे भिवंडीतल्या हिंदू समाजाने कोणाशी घाबरू नये, दबावाखाली राहू नये हा संदेश मला इकडच्या हिंदू समाजाला द्यायचा आहे आणि म्हणून तेही मी माझ्या भाषणातून पण दिलं आहे आणि वारंवार भिवंडीमध्ये येऊन मी देईन। त्याप्रमाणे धार्मिक वाद हा उफाळून येताना पाहायला मिळतोय, त्याचप्रमाणे भाषिक वाद सुद्धा होताना पाहायला मिळतोय। काल परवाच कर्नाटकमध्ये आपल्या एसटी महामंडळाच्या चालकांनी वाहकाला मारहाण झालेली आहे, काळं देखील पासण्यात आलेलं आहे। कन्नड बोलता येत नाही म्हणून हिंदू म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे। हिंदू समाज आपल्या महाराष्ट्रामध्ये, हिंदू राष्ट्रामध्ये आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एकत्र राहिलं पाहिजे। जे जिहादी आक्रमण आहे त्यांची मनातली इच्छाच आहे की आपण भाषावर भांडावं, जातीवर भांडावं। तुम्हाला कधी माहिती आहे का मुस्लिम समाजामध्ये किती जाती आहेत? आपले एवढेच जाती आहेत, पण आरक्षण मागताना ते लोक मुसलमान आरक्षण मागतात, पण आपण विविध जातीच्या नावाने आरक्षण मागतो। म्हणून हिंदू राष्ट्राला अजून भक्कम करायचं असेल तर आपण हिंदू म्हणूनच एक दुसऱ्याकडे पाहिलं पाहिजे अशी भावना या निमित्ताने मला व्यक्त करायची। नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 मर्सिडीज दिल्या तर 1 पण मिळतं, अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आज राज्यभरामध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन झालं, पण चुकीचं काय बोलले आहेत ताई? आम्हाला विचारा ना, ठाकरेंकडे किती गाड्या राणेसाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये दिलेल्या आहेत। आज उद्धव ठाकरेचा कुठलं कुटुंबाचा व्यक्ती स्वतःच्या नावावरची गाडी चालवतो त्यांनी सिद्ध करावं। ज्या मर्सिडीजमध्ये बसतात, ज्या रेंज रोवरमध्ये बसतात त्या त्यांच्या आहेत का? त्यांनी कागदपत्र दाखवावे महाराष्ट्राला। म्हणून उद्धव ठाकरेचं कुटुंब स्वतःच्या घरातली लॉन्ड्री असो, स्वतःचे वस्त्र असो, स्वतःच्या गाड्या असो, स्वतःची AC असो, स्वतःच्या खाणं असो, हे सगळं बाहेरच्या लोकांकडूनच घेतात। हे आमच्यासारख्या जुनं शिवसैनिकांना चांगलं माहिती आहे ना। हे जे नवीन हे जे कोण अंधारे ताई, कोण तो आमचा संजय राजाराम राऊत, त्याला शिवसेनाचा इतिहास नाही माहिती बाबा। तू तेव्हा कुठेतरी लोकप्रभामध्ये कारकुनगिरी करायचा, जेव्हा राणेसाहेब, शिंदेसाहेब, राजसाहेब हे जेव्हा शिवसेनेत होते ना, हा कुठेतरी लोकप्रभामध्ये कारकुनगिरी करायचा। ही अंधारे ताई तर तेव्हा बाळासाहेबांना शिवाय घालायची। म्हणून ज्यांना ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे त्यांना स्पष्ट जी गोरे ताई बोलले ते खरंच आहे। मर्सिडीज दिल्याशिवाय किंवा रिचार्ज टाकल्याशिवाय उद्धव ठाकरेचा कॉल लागत नाही, हे जग जाहीर आहे। उद्धव ठाकरेंना नीलम गोरेंबद्दल विचारलं असतं, ते म्हणाले गाय गुजरातवरती आम्ही बोलणार नाही। तो सर्वात मोठा गाय गुजरात तोच आहे। तो स्वतःच्या कुठलं बिल उद्धव ठाकरे कधी जेवणाचं, बाहेरगावाची तिकीट, बाहेरगाव फिरणं, हे कधीही उद्धव ठाकरे कुटुंबियांनी स्वतःचं दिलं आहे का? चला एका व्यासपीठावर आम्हा लोकांना बोलवा, आम्ही सिद्ध करून दाखवतो। त्यांनी यावं, हिंमत असेल तर। इकडे तिकडे पुढचंच उत्तर देऊ नये ह्याच्यानंतर, कळलं ना। म्हणून नीलम ताई जे बोलल्या त्याला मी दुजोरा देतो, पाठिंबा देतो। कोणाला पुरावे पाहिजे असतील तर त्यांनी पुढल्या व्यासपीठावर या, आम्ही सगळे पुरावे द्यायला तयार आहेत की ठाकरे घेऊन उद्धव ठाकरे फिरणारे ज्या गाड्या आहेत या त्यांच्या नाहीत, कोणीतरी दिलेल्या आहेत। स्वतःच्या एक खिशातला पैसा उद्धव ठाकरेंनी कुटुंब खर्च करत नाही। उद्धव ठाकरे असं म्हणाले, अमित शहा सत्तेमध्ये नसताना आम्ही दाखवून देऊ खरी शिवसेना कोणाची। आणि तुझी शिवसेना राहिली कुठे आहे? तू दाखवायला तुझ्याकडे काहीच दाखवण्यासारखं राहिलेलं नाहीये। आता पुढचं मला बोलायचं नाहीये। सर, वाढवण बंदरासंदर्भात एक प्रश्न आहे। वाढवण बंदराजवळ केंद्र शासन आता कृत्रिम विमानतळ बांधण्याच्या तयारीत आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे या कामाला बघा, वाढवण बंदर हे आपल्या देशाच्या विकासाला आणि देशाला महासत्ताच्या दिशेने घेऊन जाणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी ह्या पूर्ण प्रकल्पाला ज्या पद्धतीने आकार देत आहेत। बंदरे खाते माझ्याकडे आहे। महाराष्ट्र सरकारचा 26% वाटा हा वाढवण बंदरामध्ये आहे। म्हणून मी जबाबदारीने तुम्हाला सांगू शकतो, ह्या बंदरामुळे, वाढवण बंदरामुळे आपल्या भारत देशाला जगभरामध्ये
आपण जे नरेंद्र मोदीजींचं जे स्वप्न आहे, जो प्रयत्न आहे की आपल्या देशाला पहिल्या 3 क्रमांकामध्ये महासत्तामध्ये आणि अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या भारत देशाला घेऊन जायचं आहे, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा वाढवण बंदराचा असेल. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीनिमित्त लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकवले गेलेले आहेत. ते आता मला त्याची माहिती नाही, माझ्याकडे माहिती आल्यावर त्याच्यावर मी बोलू शकतो. भाईचारा ही जी काही नाटकं आम्हाला ऐकवलं जातात, मग गेल्या वर्षीच्या गणेश चतुर्थीच्या वर्षी